श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे महाशिवरात्र. तर ही जी महाशिवरात्री तिथी असते तर ती फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जात असते. ही सर्वात मोठी महान अशी शिवाची रात्र मानली जाते. या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे आणि त्यामुळंच या महाशिवरात्रीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी महादेवांची म्हणजेच शिवलिंगाची विशेष अशी पूजा केली जात असते. या दिवशी पाण्यानं किंवा बघा जलानं म्हणजेच आपण त्यामध्ये बेलपत्र आणि पांढऱ्या रंगाची फुलं त्यासोबतच बघा दुधानं पंचामृतानं अभिषेक करू शकतो. त्यांना आवडीच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो. तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी प्रत्येकानं आवर्जून शिवलिंगावरती बघा अनेक प्रकारचे अभिषेक केले जातात. मधाने, तुपाने, दह्याने किंवा पंचामृताने किंवा अगदी स्वच्छ पाण्यानं सुद्धा अभिषेक केला जात असतो. ज्यांना पण ज्या वस्तूनं ज्या पदार्थांना अभिषेक करणं शक्य आहे त्यांनी त्या पदार्थांना या दिवशी अभिषेक करावा. याला खूप महत्त्व आहे. आणि अशा या पवित्र दिवशी आपल्याला बघा गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळं आपण या दिवशी उपवास नाही केला तरीही आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ मिळेल. संपूर्ण आपल्या घरामध्ये ज्या पण बाधा आहेत, दोष आहेत तर त्या दूर होऊन आपली इच्छापूर्ती होईल. कारण की बघा या दिवशी शिवतत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती हजारो पटींनी सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असतं. आणि या दिवशी बघा शिवलिंग रूपामध्ये प्रथमच भगवान शिवशंकर पृथ्वी तलावरती प्रकट झाले होते, म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला जात असतो. आणि अशा या पवित्र दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर बघा आपल्याला जे आंघोळीचं पाणी आहे तर त्याच्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. यानंतर आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. धोत्र्याचं फूल, फळ, बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला एखादी चपाती आपल्या घरामध्ये बनवून घ्यायची आहे. आता बघा सगळ्यांचा उपवास असणार आहे, त्यामुळे काही जणांच्या घरामध्ये स्वयंपाक हा म्हणजे चपाती जी आहे तर ती बनवली जाणार नाही. तर अशा व्यक्तींनी एक गुळाचा खडा जरी घेऊन गाईला खाऊ घातला तरीही चालणार आहे. किंवा अगदीच मग तुम्ही हिरवा चारा 10 ते 20 रुपयांचा हिरवा चारासुद्धा गाईला खाऊ घालू शकता. तर बघा आता ही चपाती घेतल्यानंतर आपल्याला ही जी चपाती आहे तर त्याला तूप लावून आपल्याला ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाजून घेतल्यानंतर बघा आपल्याला त्याच्यावरती गुळाचा खडा हा जो आहे तर तो ठेवायचा आहे. आणि हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. गाईला खाऊ घालत असताना आपली जी पण इच्छा आहे तर ती गाईला स्पर्श करून आपल्याला व्यक्त करायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण की या दिवशी गाईला खूप विशेष असं महत्त्व असणार आहे. कारण की शिव जे आहेत म्हणजेच भगवान शिवशंकर जे आहेत तर ते त्यांचं वाहन जे आहे तर ते नंदी आहे आणि म्हणूनच गाईला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी बघा आपण जर ही वस्तू गाईला खाऊ घातल्या तर आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होणार आहेत. या दिवशी बघा आपण तिळपोळी किंवा चपाती, गूळ त्यासोबतच हिरवा चारा या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण गाईला खाऊ घालायच्या आहेत. जी पण वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालणं शक्य होईल ती वस्तू तुम्ही आवर्जून गाईला खाऊ घालायची आहे. आणि आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत. गाईला स्पर्श करून उजव्या हातानं खाऊ घालायच्या आहेत. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मनोमन आपण प्रार्थना करायची आहे. कारण की गाईमध्ये साक्षात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आणि या दिवशी पृथ्वी तलावरती शिवतत्व सूक्ष्म स्वरूपामध्ये कार्यरत असतं. आणि म्हणूनच बघा अशा सकारात्मक वातावरणामध्ये आपण काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे.
तर आजची सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.